Hello friends, I am Professor Zathau PL. Today we will discuss about last topic of this chapter, that is underpinning. So underpinning is the method of a repair and strengthening of the building foundation. Okay, ज्यावेळेस एक्झिस्टिंग स्ट्रक्चरचं फाउंडेशन सेटल झालेलं असतं आणि सेटल झाल्यामुळं त्या बिल्डिंगमध्ये क्रॅक्स वगैरे पडायला लागतात, तर ते टाळण्यासाठी त्या एक्झिस्टिंग स्ट्रक्चरच्या फाउंडेशनला आपण स्ट्रेंथनिंग प्रोव्हाइड करतो. तर ही जी प्रोसेस आहे एक्झिस्टिंग स्ट्रक्चरच्या फाउंडेशनला स्ट्रेंथनिंग प्रोव्हाइड करण्याची, याला आपण अंडरपिनिंग म्हणतो. अंडरपिनिंग इज द मेथड फॉर द रिपेअर अँड द स्ट्रेंथनिंग ऑफ द बिल्डिंग फाउंडेशन. So there are the situation where a failure in a foundation or the footing happens unexpectedly after the completion of the whole structure. Under such an emergency situation, a remedial methods has to be suggested to regain the structural stability. The method of the underpinning helps to strengthen the foundation of an existing building or any other infrastructure. Generally underpinning आपण एक्झिस्टिंग स्ट्रक्चरच्या फाउंडेशनला स्ट्रेंथ प्रोव्हाइड करण्यासाठी करत असतो. ओके, द प्लेसिंग अ न्यू फाउंडेशन बिलो द एक्झिस्टिंग फाउंडेशन इज कॉल्ड एज अ अंडरपिनिंग. त्याला आपण अंडरपिनिंग म्हणू शकतो. ठीक आहे. ऑर द प्रोसेस ऑफ द स्ट्रेंथनिंग द एक्झिस्टिंग फाउंडेशन इज नोन एज द अंडरपिनिंग ऑफ द फाउंडेशन. द फॉलोइंग आर द सिच्युएशन्स डिमांडिंग द अंडरपिनिंग. आपण कधी प्रोव्हाइड करतो अंडरपिनिंग? ज्यावेळेस बिल्डिंग विथ डीप फाउंडेशन इज टू बी कन्स्ट्रक्टेड ॲट जॉईनिंग द एक्झिस्टिंग बिल्डिंग. ज्यावेळेस आपण डीप फाउंडेशन एक्झिस्टिंग ऑलरेडी एक्झिस्ट असलेल्या बिल्डिंगच्या ॲड जॉईनिंगमध्ये आपण डीप फाउंडेशन घेतो, त्याच्यामुळे एक्झिस्टिंग स्ट्रक्चरचं फाउंडेशन हे थोडंसं लूज होतं. त्यावेळेस आपल्याला अंडरपिनिंग मेथड त्या ठिकाणी एक्झिक्यूट करावं लागतं. बेसमेंट कन्स्ट्रक्शन ऑफ द एक्झिस्टिंग बिल्डिंग. ज्यावेळेस आपल्याला बेसमेंटला कन्स्ट्रक्शन करावं लागतं, त्यावेळेस त्याचे फाउंडेशनला स्ट्रेंथ प्रोव्हाइड आपल्याला करावं लागतं. तर त्यावेळेस आपण अंडरपिनिंग त्या ठिकाणी ॲडॉप्ट करतो. सेटलमेंट ऑफ द एक्झिस्टिंग फाउंडेशन हॅज टू बी टेकन प्लेस. ज्यावेळेस एखाद्या एक्झिस्टिंग बिल्डिंगचं सेटलमेंट झालेलं असतं आणि तुम्हाला माहिती एखाद्या बिल्डिंगचं सेटलमेंट होते म्हणजे त्या बिल्डिंगमध्ये क्रॅक्स वगैरे डेव्हलप होऊ शकतात किंवा ती बिल्डिंग डेंजर झोनमध्ये जाते. ठीक आहे. तर ते सिच्युएशन हँडल करण्यासाठी, दिस प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण अंडरपिनिंग प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. Existing foundation are to be dependent on the rest on a hard strata at the greater depth. Okay, so underpinning can be carried out by the various methods. First one is a pit method and second one is a pile method. Underpinning method एक्झिक्यूट करण्याच्या दोन मेथड आहेत. पहिली मेथड आहे पिट मेथड आणि सेकंड मेथड आहे पाईल मेथड. ओके, तर हे पाहू शकतो आपण एक एक्झिस्टिंग स्ट्रक्चर आहे आणि त्या एक्झिस्टिंग स्ट्रक्चरच्या फाउंडेशनला आपण काय केलेलं आहे, स्ट्रेंथनिंग त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे. कारण की त्या स्ट्रक्चरचा खालचा काही भाग हा लूज असल्या कारणामुळे ते सेटल होऊ शकतं आणि बिल्डिंगमध्ये क्रॅक्स जाऊ शकतात. त्यासाठी आपण काय केलेलं आहे, त्या बिल्डिंगच्या फाउंडेशनला स्ट्रेंथ प्रोव्हाइड केलेली आहे, तर त्याला म्हणायचं अंडरपिनिंग. ओके, नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे फॉर्मवर्क. फॉर्मवर्क म्हणजे इट इज अ टेम्पररी ऑर द परमनंट मोल्ड इन टू व्हिच द कॉन्क्रीट इज पोअर्ड वेन द फ्रेश अँड अलाव हार्डनिंग अँड टेकिंग फॉर्म. ओके, जर आपल्याला कॉन्क्रीटला एक प्रॉपर शेप जर प्रोव्हाइड करायचं जर असेल तर आपण काय करतो, एक फॉर्मवर्क, एक मोल्ड तयार करतो, जेणेकरून त्याच्यामध्ये आपण ते फ्रेश कॉन्क्रीट ओतल्यानंतर त्याला जसा त्या फॉर्मचा आकार असेल तसा तो कॉन्क्रीट आकार घेईल. ठीक आहे. तर त्याला आपण फॉर्मवर्क म्हणतो. तर हे जी काही कास्टिंग करतो आपण बीमची, कॉलमची, स्लॅबची, फुटिंगची, तर त्यासाठी फॉर्मवर्कची रिक्वायरमेंट असते. ओके, फॉर्मवर्क प्रोव्हाइड करत असताना चांगल्या फॉर्मवर्कच्या क्वालिटीज आपल्याला पाहायच्या आहेत. सो गुड फॉर्मवर्क शुड बी स्ट्रॉंग इनफ टू रेजिस्ट द वेट ऑफ द कॉन्क्रीट, वर्कर्स अँड द मशिनरीज. पहा, फॉर्मवर्क प्रोव्हाइड करत असताना आपण चांगलं फॉर्मवर्क कशाला म्हणणार, तर आपण चांगलं फॉर्मवर्क त्या फॉर्मवर्कला म्हणणार की जे फॉर्मवर्क कॉन्क्रीटचं वेट कॅरी करू शकेल, वर्करचं वेट कॅरी करू शकेल, मशिनरीजचं वेट कॅरी करू शकेल. आपण पाहतो ज्यावेळेस आपल्याला स्लॅब कास्ट करायचा असतो, स्लॅब ज्यावेळेस आपण कास्ट करतो तर स्लॅबचं जे फॉर्मवर्क प्रोव्हाइड केलेलं असते, खाली ज्या प्लेटा प्रोव्हाइड केलेल्या असतात त्याच्यावरती स्टीलचा लोड असतो, कॉन्क्रीटचा लोड येतो, वर्करचा लोड येतो, मशिनरीजचा लोड येतो. ठीक आहे. तर तो रेजिस्ट करणारा ते फॉर्मवर्क असलं पाहिजे, तर आपण त्याला चांगल्या क्वालिटीचा फॉर्मवर्क म्हणणार. नेक्स्ट पण फॉर्मवर्क should be economical compared to the total cost of the construction. Okay, to achieve the economy in the construction, we should try to use the economical formwork. म्हणजे असं फॉर्मवर्क त्यासाठी यूज करायचं जेणेकरून त्याची जी कॉस्ट आहे, टोटल कॉस्ट आहे ती कमी होईल. इट शुड गिव्ह द स्मूथ फिनिश अँड द शेप ऑफ द कॉन्क्रीट फेसेस. इट शुड बी
इट शुड गिव स्मूथ फिनिश अँड द शेप ऑफ द कॉन्क्रीट फेसेस. त्याला एक चांगला शेप असला पाहिजे, स्मूथ फिनिशिंग आली पाहिजे, अशा प्रकारचंच फॉर्मवर्क आपण प्रोव्हाइड केलं पाहिजे. इट शुड बी इझिली अँड लोकली अव्हायलेबल. इझिली अव्हायलेबल असलं पाहिजे ते मार्केटमध्ये, आणि तर आपण म्हणू शकतो की ते चांगल्या क्वालिटीचं फॉर्मवर्क आपण यूज करणार किंवा त्याची कॉस्ट आपल्याला कमी करता येईल. इट्स सेल्फ वेट शुड बी लेस. फॉर्मवर्कचं सेल्फ वेट हे कमी असलं पाहिजे. इट शुड बी पॉसिबल टू ट्रान्सपोर्ट द फॉर्मवर्क इझिली. ते इझिली ट्रान्सपोर्ट करता आलं पाहिजे. ट्रान्सपोर्ट करत असताना ते डॅमेज झालं नाही पाहिजे. तर असंच फॉर्मवर्क हा जनरली प्रिफर केलं पाहिजे. इट शुड बी पॉसिबल टू इरेक्ट अँड डिसमेंटल द फॉर्मवर्क व्हेरी इझिली. ठीक आहे, फॉर्मवर्क आपण प्रोव्हाइड करतो कॉन्क्रीटला शेप प्रोव्हाइड करण्यासाठी, पण ज्यावेळेस ते कॉन्क्रीट हार्ड होतं तर त्यावेळेस ते फॉर्मवर्क आपल्याला काढून घ्यावं लागतं, डिसमेंटलिंग आपल्याला करावं लागतं, इरेक्शन आपल्याला करावं लागतं. ते करत असताना ते इझी गेलं पाहिजे, असं फॉर्मवर्क आपण प्रोव्हाइड केलं पाहिजे. इट शुड बी पॉसिबल टू यूज द फॉर्मवर्क फॉर मोर नंबर ऑफ टाइम्स. ते आपल्याला जास्तीत जास्त वेळा आपल्याला ते यूज करता आलं पाहिजे, त्याचा रियूज आपल्याला करता आला पाहिजे. इट शुड बी पॉसिबल टू गिव्ह द रिक्वायर्ड जिओमेट्रिकल शेप टू द फॉर्मवर्क. कुठल्याही प्रकारचा शेप आपल्याला त्या फॉर्मवर्कला देता आला पाहिजे, जेणेकरून आपण कुठल्याही प्रकारचं कोणत्याही प्रकारच्या कॉन्क्रीटचा शेप आपण कास्ट करू शकतो. इट शुड बी रिजिड इनफ टू रिटेन द शेप विदाउट द डिफ्लेक्शन बियॉन्ड द परमिसिबल लिमिट. रिजिड असलं पाहिजे, वेल रिजिड असलं पाहिजे ते, जेणेकरून कॉन्क्रीटचा लोड तो कॅरी करू शकेल. It must be constructed so tight that does not allow the cement paste to the leak through the joints. फॉर्मवर्कमध्ये आपण कॉन्क्रीट प्लेस केल्यानंतर त्याचं व्हायब्रेशन आपण करतो, निडल व्हायब्रेशनने आपण व्हायब्रेशन करतो कॉन्क्रीटचं. ते केल्यानंतर जी सिमेंटची स्लरी असते ती जॉईंट्समधून बाहेर पडू शकते, फॉर्मवर्कच्या जॉईंट्समधून बाहेर पडू शकते. तर ते टाईट असलं पाहिजे, ते वॉटर टाईट असलं पाहिजे, जेणेकरून जी सिमेंटची स्लरी आहे बाहेर येणार नाही. ठीक आहे, स्मूथ फिनिश त्याला मिळेल. अशा प्रकारचंच फॉर्मवर्क आपण प्रोव्हाइड केलं पाहिजे. फॉर्मवर्कचे काही टाईप्स आहेत पहा. पहिला टाईप आहे टिंबर फॉर्मवर्क, सेकंड वन इज अ प्लायवूड फॉर्मवर्क, थर्ड वन इज अ स्टील फॉर्मवर्क, फोर्थ वन इज अ ॲल्युमिनियम फॉर्मवर्क, फिफ्थ वन इज अ प्लास्टिक फॉर्मवर्क, अँड सिक्स्थ वन इज अ फॅब्रिक फॉर्मवर्क. ठीक आहे, टिंबर फॉर्मवर्क हे मोस्टली कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये बऱ्याचशा वेळेस यूज केलं जातं. प्लायवूड फॉर्मवर्कसुद्धा यूज केलं जातं. स्टील फॉर्मवर्कची ड्युरेबिलिटी पाहिली तर बऱ्याचशा ठिकाणी स्टील फॉर्मवर्क यूज केलं जातं. रियूज बऱ्याचशा वेळेस करता येतं आपल्याला, डॅमेज होत नाही, डिसमेंटलिंगसाठी ते इझी असतं. आणि स्टील फॉर्मवर्क आपण बऱ्याचशा वेळेस आपण प्रिफर करतो. ठीक आहे, असे काही टाईप्स आहेत. जनरली आपण टिंबर फॉर्मवर्क, प्लायवूड फॉर्मवर्क आणि स्टील फॉर्मवर्क आपण कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये यूज करत असतो. ठीक आहे, थँक्यू.